नशीबवान आहेस बेटा तू. तू तुझ्या बाबांची गाडी नेऊन ठोकलीस तरी तुझे बाबा तुला अजिबात काही बोलले नाहीत. नाहीतर मागच्या आठवड्यात ड्रायव्हरच्या चुकीमुळे दादाच्या गाडीवर ना हलकासा ओरखडा आला होता. माहितीये तुझ्या बाबांनी त्याच्याबरोबर काय केलं? तेव्हा काय केलं बाबा तुम्ही? आपण बिझनेसमन आहोत, हिशोब चुकता गेला. नाहीतर काय. म्हणजे अरे म्हणजे त्याने भावाच्या गाडीवर निशाणी बनवली होती आणि भाऊने त्याच्या गालावर निशाणी बनवली. फटाक फटाक असं मारलं की हो ना दादा. पण बाळा यापुढे लक्षात ठेव, काय आहे ना, दादा आपल्या वस्तूंबाबत कायम इमोशनल आहेत. अरे कोण हो? तू ड्रिंक बनवतोयस की कोपऱ्यात उभारून स्वतःच पितोयस? ड्रिंक घेऊन या माझी. हा आणतो साहेब. अरे तुझा हात का थरथरतोय? सांभाळून ठेव. अरे बेअक्कल, हे काय केलंस तू? गळा दाबून मारून टाकेन इथेच. सौरभ बस, खाली बस. चूक झाली ना, काय हरकत नाही. ग्लासच तर फुटलाय. साहेब चुकलं माझं. ते चुकून हातातून ग्लास. तेच बोलतोयस. अरे हा काचेचा तुकडा तुझ्यापेक्षा महत्वाचा नाहीये. इकडे ये. अरे ये ना, ये. आता उचल बाबा, नाहीतर लागेल कोणाला तरी. ऐक, हे ग्लास ना एका बॉक्स मध्ये 1 डझन मिळतात, पण तू तर एकच आहेस, एकुलता एक, माझा इमानदार. हा, पण तुझ्यासारखे 1 डझन पण विकून टाकले ना, तरी बदल्यात असा 1 ग्लास पण नाही मिळणार. समजला? साहेब माझ्या पगारात हे जे तू केलंयस ना, त्यानंतर तुला पगार कोण देणार आहे? पगार पाहिजे. उठ आता, थोबाड का बघतोयस? जाऊन दुसरा ग्लास भरून आण. निघ. आणि ऐक, यावेळी ग्लास सांभाळून आण, नाहीतर फुटले ना तर तुला पण बसंती सारखा त्या काचेच्या तुकड्यांवर नाचवी ना. हॅलो हॅलो, अरे कोण बोलताय? काका चला तुम्ही चेंज करून घ्या. हो रे, तू बरोबर बोलतोय. हा चल चल चल. हॅलो, अरे तोंड शिवलं का तुझं? हॅलो हॅलो, अरे कोण बोलताय? का केलंस? काही केलेलं अहो, नाहीयेस? हा? नाही हा? मी काहीच बोल, केलं तू नाही. असं का केलंस? आता तुझा जीवच घेईन मी. तुझे तर तुकडे तुकडे करून टाकेन मी. माझ्या भावाला तुला मारलंस तू. नाही, मी काहीच केलं नाही. अहो, सोडा मला. अहो, मी काहीच केलं माझ्या नाही. भावाला मारलंय. माझ्या भावाला मारलंय. अहो, सोडा मला. त्याने माझ्या भावाला हे मारलंय. घाप. सगळ्यांनी शांत राहा. आम्हाला आमचं काम करू द्या. सगळं समोर येईल. समजलं? कसल्या तरी धारदार हत्याराने गळा चिरला याचा
अगदी सफाईने. कोणताही मागमूस ठेवला नाहीये. बिचाराला स्वतःला वाचवायचा वेळ सुद्धा मिळाला नसावा. गळ्याची अशी नस कापली की एका झटक्यात खल्लास. कोणत्या तरी आतल्याच माणसाने केलं असेल. आता सांगा नेमकं काय घडलं, काय होतं इथे? आणि तुम्हाला असं का वाटतं की मोनूनेच निर्जरला मारले? कारण त्यावेळी गच्चीवर यांच्या आणि मोनूशिवाय दुसरं कुणीही नव्हतं सर. आपण कुठे होतात? मी खाली किचन मध्ये होते. आम्ही स्वयंपाक करत होतो. आणि हे दोघे इथेच होते ना गच्चीवर? नाही सर, आम्ही खाली गेलो तो रूम मध्ये. सर या मूर्खाने ना माझ्या कपड्यांवर वाईन सांडली होती, म्हणून मी कपडे बदलण्यासाठी अमन बरोबर खाली गेलो होतो. अच्छा, याचा अर्थ काही वेळ तुम्ही जेव्हा खाली गेला होतात कपडे बदलायला, तेव्हाच कोणीतरी याला मारलं. हा, अहो सर, कोणीतरी नाही, यानेच मारलंय माझ्या भावाला, यानेच खून केलाय. माझ्या भावाचा वाईनचा ग्लास याने फोडला, तेव्हा दादाने याला मारलं आणि म्हणूनच सूड उगवण्यासाठी याने माझ्या भावाचा खून केला. सर, यानेच खून केलाय माझ्या भावाचा. मी खरंच नाही मारलं साहेबांना. मी तर त्यांच्यासाठी दुसरा ग्लास आणायला गेलो होतो, तर साहेबांवर माझ्यासमोरच हल्ला झाला आणि घाबरून माझ्या हातातून ग्लास सुटला. मी खरंच बोलतोय साहेब, मी नाही मारलं त्यांना. तू हल्ला होताना बघितलंयस? होय साहेब. सर तुम्ही ह्याचं ऐकू नका, हा काहीही बोलतोय. सर, मी तुम्हाला सांगतोय, यानेच खून केलाय माझ्या भावाचा. चेहराच सांगतोय याचा. बघा ना नाही साहेब, मी खून नाही केलाय आणि साहेबांचा मार काय मी पहिल्यांदाच खाल्ला नाहीये. 10 वर्षांपासून त्यांच्या शिव्या ऐकतोय, त्यांचा मार खातोय. हेच माझं आयुष्य होतं. माझी लायकी कुठे आहे की मी साहेबांना? नाही साहेब, मारणं तर दूरच, मी तर त्यांना हातही नाही लावला. मी खरंच सांगतोय साहेब, मग कुणी मारलं माझ्या नवऱ्याला? त्या देवानं मारलं. ए, काय बोललास? देवाने मारलं? हे बोललो ना सर, हा एक नंबरचा खोटारडा आहे. एक मिनिट. काय बोलतोयस तू? देवाने मारले? काय 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 म्हणणं काय तुझं? हा, ते तर माहित नाही साहेब. साहेब माझ्या समोरच उभे होते आणि बघता बघता त्यांचा गळा कापला गेला. साहेब, ना कुठला चाकू, ना कुठलं खंजीर, कुठलंही हत्यार नाही आणि कुणी हत्यार चालवणारही नाही साहेब. कोणतंही हत्यार नाही? होय साहेब. अचानक त्यांचा गळा कापला गेला. त्यांना कोणी हातही लावला नाही. ही फक्त देवाने त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा दिली. बंद कर तुझी फालतूगिरी. सर, यानेच खून केलाय माझ्या भावाचा. मी सांगतोय ना तुम्हाला. शांत राहा जरा. सर तुम्हाला याचं म्हणणं कसं काय पटतंय? तुम्हाला कोणी सांगितलं की आम्हाला याचं बोलणं पटतंय म्हणून? हा? आम्हाला काय करायचंय आणि काय नाही ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तुम्ही दोघं जरा काही वेळासाठी शांत राहा, समजलं? सर, या मोनूचं काही कळत नाहीये. नाटक तर करत नाहीये ना? अभिजित, जर हा मोनू नाटक करत असेल तर त्याने दुसऱ्या कोणाचं नाव सांगितलं असतं, हो ना? असा देवाचा चमत्कार वगैरे अगळ पगळ कथा नसत्या रचल्या त्याने. आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी सर. असंही असेल की या वाईन ग्लासचा तुकडा त्याने उचलला आणि आपल्या मालकाचा खून करून टाकला. येथे मृतदेहाभोवती काचेचे तुकडे पसरलेले आहेत आणि त्यावर रक्तही लागलेलं आहे. अभिजित, जर मोनूने निर्जरचा गळा कापला असता तर त्याच्या बॉडीवर, त्याच्या हातावर कुठेतरी रक्त लागलेलं असतं ना. तसं काहीच नाहीये. बघ ना, थोडं लक्ष देशील तर निर्जरचा गळा बघ. जर कोणी काचेने गळा कापला असता तर असा सरळ कापला असता, आडवा हॉरिझॉन्टल कट दिसला असता, व्हर्टिकल कट दिसला नसता. बघ, त्याच्या गळ्यावर व्ही शेप मधले जवळजवळ 2 कट आहेत आणि ते पण वेगवेगळ्या जागी आहेत. एक या बाजूला आहे आणि एक या बाजूला आहे. 2 वेळा तर कोण गळा नाही कापणार. तरी पण सर, या मोनूच्या सांगण्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. आता एकच करू शकतो, बॉडीला फॉरेन्सिक लॅबला पाठवूया. साळुंखेला सांगूया की बघ जरा चेक कर चांगल्या प्रकारे की या ज्या गळ्यावर जखमा आहेत त्यामध्ये काही काचेचे तुकडे अडकलेत का. सर, इथे एकच वस्तू आहे ज्याने खून केला जाऊ शकतो, ही काच. काच. अंकिता, मला जरा सांग की तू तुझ्या घरात कोणाला येताना जाताना पाहिलंस का? नाही सर, दुसरं कोणी आलं असतं तर मला नक्की कळलं असतं. आणि तुम्ही दोघे त्यावेळी संपूर्ण वेळ खोलीतच होतात? हो सर. तुम्ही पाहिलं होतं का या दोघांना खोलीकडे जातं? हो, आणि यांनी सुद्धा मला सर पाहिलं. ह्याचा अर्थ असा की बाहेरचा माणूस घराच्या आतून नाही आलाय. मग तर घराच्या बाहेरून येऊ शकतो.
या पाईपवरून वगैरे? फ्रेडी, एक काम कर, या सगळ्यांचे जबाब लिहून घे आणि पडताळून बघू किती खरं बोलतायत ते. आणि तू जाऊन जरा बस. चला चला या. निर्जलचा गळा कापायला खुनी याच्या जवळ तर आलाच असेल. इतक्या जवळ पोहोचलाच कसा? सर, कदाचित पाईप किंवा एसी वेंट वरून चढून आला असेल. एक काम करा, आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडे चौकशी करा, जरा विचारा की त्यांनी कुणाला पाईप वरून बिल्डिंग मध्ये चढताना पाहिलंय का. यस सर. फ्रेडी, सर. फ्रेडी, एक काम कर, या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज चेक कर. यात तर कोणीच दिसत नाहीये. मग खुनी वर पोहोचलाच कसा? ही बिल्डिंग आहे 20 मजल्यांची. त्या खुन्याने 8-10 मजल्यांच्या नंतर बाहेरून चढायला सुरुवात केली असावी. होऊ शकतं सर, म्हणून त्यामुळेच बाहेरच्या कॅमेऱ्यामध्ये दिसले नाही. तुम्ही कोण? मी इन्स्पेक्टर दया, CID मधून. इथे तुमच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये गच्चीवर एका माणसाचा खून झाला. मी तुम्हाला हे विचारायला आलोय की आपण किंवा आपल्या घरातला कोणी काही पाहिलंय का? नाही हो, मी तर काहीच पाहिलं नाही. पण हो, माझा मुलगा बन्नी म्हणत होता की त्यानं तिथं काही पाहिलं. काय काय पाहिलं त्याने? तुम्ही आत या ना प्लीज. अगं ऐकतेस का? काय झालं? कोण आहे? हे CID वाले आहेत. हे म्हणतायत बाजूच्या बिल्डिंग मध्ये खून झालाय. काय? तुमच्या मुलाने काय पाहिलं ते सांगा ना. सर, माझ्या मुलाने जे सांगितलं ते इतकं विचित्र होतं की काय? की मी ना त्याला त्याच वेळी दटावलं. मला वाटलं की त्याला काहीतरी भास झाला असेल. काय काय म्हणाला तो? सर, आमचा बन्नी तर एरवी सुद्धा अशाच थापा मारत असतो. अहो, जास्त टीव्ही बघितल्याचा परिणाम आहे हा. सर, आम्हाला वाटलं हे सुद्धा असंच असेल. मी खरं सांगतोय सर, हे सगळं मी माझ्या टेलिस्कोपने पाहिलंय. तो माणूस मेला ना सर. हो बाळा, तू पाहिलंस का त्या माणसाला कोणी मारलं ते? कोणाला बिल्डिंगवर चढताना पाहिलंस, वर येताना? कोणीच नव्हतं सर. कोणीच नव्हतं? तर मग तू कोणाला बघितलंस? त्यालाच, ज्याने खून केलाय. कोणी कोणी खून केलाय? एका खूप मोठ्या बॅटने. बॅटने म्हणजे वटवाघुळाने? हो, हे सगळं मी माझ्या टेलिस्कोपने पाहिलंय. मी रोज रात्री माझ्या टेलिस्कोपने तारे बघत असतो. चला ना, तुम्हाला पण दाखवतो. चल बघूया. मी ते सगळं इथून पाहिलं सर. या इथून? हो. मी ते खरंच पाहिलंय काका. सर, पूर्ण बिल्डिंग मध्ये विचारलं पण काही नाही मिळालं. कोणालाच कोणी बिल्डिंग मध्ये चढताना दिसलं नाही सर. CCTV फुटेज पण चेक केलं सर, कोणीच नाही दिसत आहे. माणसांना नाही दिसला, कॅमेऱ्याला नाही दिसला. हा खुनी आहे की मिस्टर इंडिया? फ्रेडी, हा खुनी काचेसारखा आहे, काचेसारखा, ट्रान्सपरंट, पारदर्शक. आपल्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, ही काच. तुमचा अंदाज एकदम बरोबर आहे. याच्या गळ्याच्या जखमेतून काचेचा तुकडा मिळाला. म्हणजे सर, मोनूने वाईन ग्लासच्या काचेने गळा चिरून त्यांचा जीव घेतला. हो, वाटतंय तर तसंच, पण माहित नाही का. माझं मन सांगते की ही केस जशी दिसतेय तशी ती नाहीये. तुझ्या बडबडण्यासारखं काय? नाही नाही, मला असं म्हणायचं होतं की वाईन ग्लासच्या काचेच्या तुकड्याचं आणि त्याच्या मानेच्या जखमेतून जो तुकडा मिळालाय त्याचं, दोघांचं मी चांगल्या प्रकारे परीक्षण केलं. मग दोन्ही एकच आहेत पण वेगवेगळे. हे बघ साळुंके, डोकं फिरू नको यार. जे आहे ते सरळ सरळ सांगून टाक ना यार. साधी सरळ गोष्ट ही आहे बॉस की वाईनच्या ग्लासच्या काचेच्या तुकड्याने याचा गळा कापलेला नाही. तर मग बघायचंय? ये दाखवतो. हा आहे वाईनच्या ग्लासचा तुकडा आणि हा बघ,
ही आहे ती काच जी याच्या गळ्याच्या जखमेतून मिळाली. दोघांची बनावट वेगवेगळी आहे. ठीक आहे. वाईनचा ग्लास खूपच महागड्या काचेपासून बनवलाय आणि ह्याच्या गळ्यातून जो काचेचा तुकडा मिळालाय तो खूपच सामान्य, अगदीच स्वस्त असा घरगुती कामासाठी वापरल्या जाणाऱ्या काचेचा तुकडा अच्छा आहे. ही काच वाईन ग्लासच्या काचेने खून नाही झाला म्हणजे याचा अर्थ मोनूने खून नाही केला. पण आम्हाला तर तिथे कोणताही दुसरा काचेचा तुकडा मिळालाच नाही. अरे यार साळुंखे, जर वाईनच्या ग्लासच्या काचेने गळा कापला नाहीये तर मग कोणत्या काचेने कापला गेलाय? आणखीन एक गोष्ट, हा जो काचेचा तुकडा याच्या गळ्यातून मिळालाय त्या काचेच्या तुकड्यावर काळ्या रंगाची शाई आणि डिंक लागलेलं आहे. गम काळ्या रंगाची शाई. आणि डिंक. ज्याने खून केला तो तिथे नव्हता. ज्या काचेने खून झाला ती पण तिथे नव्हती. तर मग मी तरी इथे आहे की मी पण नाहीये? काळ्या रंगाची शाई आणि डिंक अशी कुठली काच असते? कशाने वार केले असतील? आणि त्याच काचेने वार केले तर का वार केले असतील? अभिजित, कापण्याची गोष्ट केलीस ना तू आता? पतंगाच्या मांजाने सुद्धा कापला जाऊ शकता ना? काय म्हणायचं तुला? म्हणजे साळुंके, लहानपणी तू कधी पतंग उडवली आहेस का? नाही नाही, मी अतिशय अभ्यासू मुलगा होतो. हत्तीच्या मारी आम्ही सगळ्यांनी पतंगी उडवल्या आहेत आणि पतंगी कापल्यात सुद्धा दुसऱ्यांच्या मांज्याने, पतंगीच्या मांज्याने. त्याच्यावर काचेचा चुरा आणि डिंक लावलं जातं मांजा बनवण्यासाठी. पण पतंगाच्या मांजाची काच याच्या गळापर्यंत कशी पोहोचली असेल? सर, तो मुलगा, तो बनी, तो म्हणत होता की त्याने त्याच्या टेलिस्कोप मधून एका मोठ्याशा बॅटला या माणसाला मारताना बघितलंय. बॅट? वटवागुळ? हो सर, ते बॅट सारखं दिसणारं दुसरं काहीतरी असू शकेल. जसं की एखादा पतंग. काळ्या रंगाची. हो दया, पतंग. हा, हे तर आम्ही ऐकलंय की पतंगीच्या मांजाने हात कापला जातो. हात कापू शकतो तर गळा का नाही कापला जाणार? म्हणजे कोणीतरी पतंग उडवून या निर्जरचा खून केलेला आहे. अरे दया, मांजानेच का? त्याने जर समोरच्या बिल्डिंगवर उभा राहून गोळी मारली असती तरी पण हा मेलाच असता. पण मग मांजानेच का? पतंगीच्या मांजानेच का? अखेर कोण आहे हा पतंग बहादर ज्याने हे कांड केलंय? अभिजित, हा निर्जर मरण्या अगोदर या इथे उभा होता. हो ना? बघ, उंची इतकी आहे. पंकज, जरा ये इकडे. आणि सर, मग त्याच्या गळ्यावर 2 जखमा झाल्या या अशा. आणि जर खुनी पतंग उडवत होता तर मग इथेच कुठेतरी उभा असेल, या बाजूला. पण सर, हा मांजा तर एकदम सरळ नाही राहत, तो हवेत हलत राहतो. त्यामुळेच तर आपण ठरवू नाही शकत की खुनी कुठे उभा होता, कोणत्या बाजूला उभा होता. हवेचं पण कळत नाही ना सर. कधी या बाजूला वाहते, कधी त्या बाजूला वाहते. ते म्हणतात ना सर, ज्या दिशेने हवा वाहते त्या दिशेने आपण वाहवे. आणि ज्या दिशेला हवा वाहील पतंग सुद्धा त्याच दिशेला जाईल. पतंगही त्या दिशेनेच उडेल ना ज्या दिशेला हवा वाहते. सर, काल रात्री हवा कोणत्या दिशेला वाहत होती? लगेच बघूया कुठे ते. हॅलो हॅलो. हवामान विभाग. हो, मी सीआयडी मधून एसीपी प्रद्युम्न बोलतोय. हो सर, बोला ना. हो, मला जरा एक माहिती हवी होती. काल रात्री 1 वाजता हवा कोणत्या डिरेक्शन मध्ये वाहत होती, कोणत्या दिशेने वाहत होती हवा? सर, काल रात्री 1 वाजता हवा साऊथ ईस्टच्या दिशेने वाहत होती. ओके, थँक्यू. मग साऊथ ईस्टच्या दिशेने हवा वाहत होती. जर हवा साऊथ कडून येत होती तर खुनी पण साऊथ कडेच असणार ना. मग या बाजूचं काय? आणि आता पण साऊथ कडूनच हवा येते ना. साऊथ म्हणजे याच बिल्डिंग ना, 1, 2, 3. हा निर्जर, या निर्जरच्या गळ्यावर ज्या मांजाच्या जखमा आहेत त्या जखमा अगदी व्हर्टिकल आहेत, या अशा उभ्या. याचा एकच अर्थ असू शकतो की मांजा खालून हा असा वरच्या दिशेने आला होता. सर, म्हणजे पतंग ज्या बिल्डिंग वरून उडवत होते ती या बिल्डिंग पेक्षा छोटी होती. हो पंकज, एक्झॅक्टली. छोट्या बिल्डिंग तर या आहेत सर. ही 1 आणि ती 2 आणि ती 3. साऊथ ईस्ट म्हणजे सर ते बिल्डिंग वन विहार. खुनी त्याच गच्चीवर उभा होता, वन विहार बिल्डिंगच्या. पण सर, कन्फर्म कसं करणार? पतंग उडवून करूया. पतंग उडवून? हो अभिजित. अच्छा, एक गोष्ट सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाला पतंग उडवता सर, येतो? मी एकदम मस्त उडवतो. सर, पतंग उडवते मी. अच्छा, पण यावेळी नाही.
यावेळी पतंग मी उडवणार. प्रत्येक वेळी तुम्ही लोक मजा करायला सगळीकडे जाता. म्हणजे सर तुम्ही पतंग उडवून पंकजला मारायचा प्रयत्न करणार आहात का? हे काय बोलताय सर? पंकज घाबरतोस तू? अरे तू एक सीआयडी ऑफिसर असून बनानाला घाबरतोस? सीआयडी ऑफिसर तो असतो जो देशासाठी लोकांसाठी आपल्या जीवाचं बलिदान देतो. मग तो पतंगाने गळा कापून का होईना. काय बोलताय सर? चल जा जा बलिदान दे तू. सर. होतं कधी कधी असं. सर प्लीज सर हे चल चल. अभिजित, अरे जरा ढील दे ना, ढील दे. हा, सर, हा. हा. वा सर वा. अभिजित अभिजित, Yes, सर. अरे ढील दे ना जरा. अभिजित सरांचा पतंग कापला. अरे यार, अरे वा सर वा. आपल्या पतंगाला तुम्ही ना एकदा त्या पुतळ्याजवळ घेऊन जा. आपल्याला जी शंका आहे ना त्याचं समाधान होईल. अरे चल ना. हा, ये. अरे नाही यार, फ्रेडी हे घे पकड. हे अगदीच अशक्य आहे. किती सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. हवेची दिशा, मग तो अँगल, हाईट. सर जर तुम्हाला नाही जमलं तर मला नाही वाटत हे पॉसिबल आहे. पण सर साळुंके साहेब तर कन्फर्म होते. मान तर मांजानेच कापली गेली आहे. मग फक्त मांजा असेल, पतंग नसेलच. ही निर्झरची केस एखाद्या वेगळ्या पद्धतीने सोडवावी लागेल. वेगळ्या पद्धतीने. हो, निर्झरच्या मरणाने कोणाचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे त्याला शोधावं लागेल. सर जर तुम्ही परमिशन दिली तर हा सगळा प्लॅन बदलण्याच्या अगोदर मला एका व्यक्तीशी बोलायचं आहे सर. कोणाशी? सर नाव तर माहिती नाहीये, पण मला त्याला शोधावं लागेल. अल्ताफ भाई, पतंग उडवण्यासाठी तुमचं वय जरा जास्त नाहीये का? का पतंग उडवण्यापूर्वी नाव आणि वय विचारता का? हो, पण जर तुम्हाला हवं असेल तर मी लगेच सांगतो ना. मी इन्स्पेक्टर दया सीआयडी मध्ये. मी इथे एका केसच्या बाबत तुम्हाला काही विचारायला आलो. हा बोला. अल्ताफ भाई जरा हे सांगा, या अशा प्रकारच्या मांजाने कोणाचा जीव घेतला जाऊ शकतो का? म्हणजे गळा कापला जाऊ शकतो का? अहो काय म्हणताय जनाब, ही तर माझी रोजीरोटी आहे. यावर माझ्या कुटुंबाचं पोट चालतं, गळा कापण्यासाठी नाही आहे. अल्ताफ भाई काळजी नका करू, हे मी फक्त माहितीसाठी विचारतोय. माझ्या इथे बाजारात सगळ्यांना विचारलं तर सगळेच म्हणाले की इथे सगळ्यात जाणकार आणि जबाबदार माणूस या धंद्यातले तुम्हीच आहात. मग माझ्या प्रश्नांची उत्तरं द्याल का तुम्ही? मी असं खूप वेळा ऐकलंय साहेब, आणि पेपरमध्ये सुद्धा वाचलंय की मांजाने लोकांचे हात कापले जातात. मग काय या मांजाला इतकी धार असते की कुणी या मांजाने एखाद्याचा जीव घेईल? साहेब मागील काही वर्षात खूप नवीन कायदे आलेत, त्यामुळे मांजा प्रमाणाबाहेर धारदार बनवू शकत नाही. आता हाच मांजा बघा, आजकाल असे मांजे बनतात, कापसाचे, काचेचे नाहीत. हे स्वस्त देखील असतात आणि उडवायला पण मस्त असतात. अल्ताफ भाई, कोणीतरी असा असेल ना जो धारदार मांजा बनवत असेल काचवाला, आणि लोक खरेदी पण करत असतील. लपून छपून तर इकडे अनेक प्रकारचे धंदे चालतात. खरं तर मला नाही वाटत साहेब की हा मांजा बनवणं कुणा एकाचं काम आहे. आणि जर बनवतही असेल तर काचेचा मसाला त्याला स्वतःलाच बनवावा लागेल आणि स्वतःच लावावाही लागेल. हे खूपच जोखमीचं काम आहे. यात बोट सुद्धा कापली जातात. 30 वर्षांपूर्वी आमच्या गावात असा धारदार मांजा बनायचा, पण आज म्हणाल तर मुलांकडे ना वेळ आहे नाही हो, कौशल्य. आजकालच्या मुलांमध्ये तर नाहीये, पण असं होऊ शकतं की हा कोणी तुमच्या पिढीतला असेल. अच्छा, या प्रकारचा मांजा बनवण्यासाठी कोणती काच वापरली जाते? कोणत्याही प्रकारची चालते. आता जसा हा आहे, हा सगळ्यात स्वस्त आहे
आणि हा बघा बल्बच्या तुकड्यानेही बनतो. किंवा तुम्ही ट्यूबलाईटची काच लावा त्यात बारीक करून. काचेवरून शोध लावणं तर कठीण आहे. अच्छा अल्ताफबाई, तुम्हाला जर हे काम करायचं असतं तर तुम्ही कसं केलं असतं? दुनियेत काही मोजकीच माणसं आहेत ज्यांच्या हातात ही कला आहे. तुम्ही जाणकार आहात अल्ताफबाई, म्हणून तर तुमच्या दारात आलोय आम्ही. खूपच मेहनतीचं काम आहे साहेब. पतंग कोणत्या जागी उडवायचा आहे, किती उंचीवर, हवेची दिशा, तिचा वेग, सगळं ठीक असेल तरच नेम अचूक लागतो. धन्यवाद अल्ताफबाई, धन्यवाद. सर हा. सरी त्या संशयित लोकांची यादी आहे जे निर्जरला मारू शकतात. इतके सगळे शत्रू आहेत या निर्जरचे. सर हा खूपच स्वार्थी आणि निर्दयी प्रकारचा माणूस होता. खूप लोकांना फसवलं होतं याने सर. त्यातल्याच कोणीतरी बदला घेतला असेल. असू शकतं सर. सर, हा. ह्या त्या केसेस आहेत त्या निर्जरवर फाईल झाल्या होत्या. यापैकी जास्त कंप्लेंट्स या त्याच्या एक्स एम्प्लॉईजच्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे की निर्जरनी त्यांना सॅलरी दिली नव्हती. कमाल आहे. इतका मोठा बिझनेसमॅन आणि आपल्या कामगारांना पगारच देत नव्हता. बिझनेस लॉस मध्ये चालला होता का? अहो नाही सर, त्याच्या भावाकडून असं समजलंय की आपल्या 300 एम्प्लॉईजची सॅलरी द्यायला लागू नये म्हणून निर्जरने स्वतःला कोर्टामध्ये दिवाळखोर सिद्ध केलं. वा रे वा, मोठा चलाक आहे. कायद्याचा गैरवापर केला, स्वतःला दिवाळखोर घोषित केलं आणि बसला कामगारांच्या पैशावर मजा मारत. स्वतः तर मजा मारत होता आणि लोकांना दाखवायला कंगाल आणि दिवाळखोर. इतक्या मोठ्या फ्रॉड माणसाला ना जेलमध्ये असायला हवं होतं. तेच तर, जेलमध्येच असायला हवं होतं. काही ना काहीतरी गडबड नक्कीच आहे, काही ना काहीतरी गडबड आहेच. इतकी सगळी फसवणूक करूनही हा माणूस बाहेर कसा, जेलमध्ये का नाही? पंकज, पोलीस रेकॉर्ड चेक करा निर्जरचे. सर पोलीस रेकॉर्ड तर आहे. काय? 5 वर्षांपूर्वी निर्जरला अटक झाली होती. हे घ्या बघा. पण सर फक्त 1 तासासाठी. काय? फक्त 1 तासासाठी? कमाल आहे सर, 1 तासासाठी कोण जेलमध्ये जातं? इतका मोठा फ्रॉड केला आणि फक्त 1 तासासाठी? ओ, हा फ्रॉड साठी आत गेलाच नव्हता. गाडीने उडवलं होतं याने कोणाला. कोणाला उडवलं होतं याने? संपूर्ण माहिती तर यात दिसत नाहीये सर. अटक करणारा अधिकारी कोण आहे बघ जरा. इन्स्पेक्टर राणे, वर्सोवा पोलीस स्टेशनचे सर. कसे आहात राणे साहेब? हा, मी मस्त आहे. बोला, काय मदत करू? सर हा जरा फोटो बघा ना. याचं नाव निर्जर आहे आणि 5 वर्षांपूर्वी कुठल्या तरी केसमध्ये अटक केली होती तुम्ही याला. हो, आठवतंय मला. याला तर आम्ही हिट अँड रन केसमध्ये पकडला होता. अपघात? कोणाचा अपघात झाला होता? एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता. पण नंतर लक्षात आलं की चूक त्या मुलाची होती. मुलाची चूक होती? कशी? मुलगा अचानक धावत रस्त्यावर आला आणि याच्या कारला धडकला. अच्छा, अचानक धावत आला. मग काय झालं, काय होतं? कोणी याच्या मागे लागलं होतं की हा कोणाच्या मागे लागला होता? सर, पतंगीच्या मागे. पतंग? हो सर, तो वर बघून धावत होता पतंग पकडण्यासाठी. त्याच्या लक्षातच आलं नाही की तो कधी रस्त्यावर आला. तशी खूपच चांगली स्मरणशक्ती आहे तुमची. इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला निर्जर केस बद्दल सगळं आठवतंय. सर, अशा या निर्दयी माणसाला कोण विसरू शकतो? निर्दयी का? मान्य आहे की ऍक्सिडेंटमध्ये त्यांची काही चूक नव्हती, पण कमीत कमी बघायचं तरी ना की त्या मुलाचं नक्की काय हाल झाले. त्याला त्या मुलापेक्षा महत्वाचं होतं वेळेत मीटिंगला पोहोचणं. त्या मुलाचे वडील अजूनही आठवतात मला. का? काय केलं होतं का त्यांनी? नाही, काहीच नाही. काहीच नाही म्हणजे? सर, काहीच केलं नाही म्हणून तर लक्षात आहे. काही बोलले नाही, काही ऐकलं नाही. जेव्हा त्याला कळलं की निर्जरला सोडावं लागणार आहे, तेव्हा पोलीस स्टेशनच्या बाहेर असा उभा होता जसं काय सुन्न झालाय. त्याला कसलाच फरक पडत नव्हता. त्यानंतर तो निघून गेला. त्याचा फोटो तर असेल ना तुमच्याकडे? सर, ती ओपन आणि शट केस होती. अपघाताची शहानिशा झाल्यावर कोणतीही चौकशी करण्याची गरजच वाटली नाही सर. अच्छा, नाव गाव तर लिहिलं असेल ना त्याने कुठे? हां सर, 1 मिनिट. कदम, पटकन निर्जर केसची फाईल आणा.
सर हे घ्या, त्या मुलाच्या वडिलांचं नाव आणि हा त्यांचा पत्ता. पवन कुमार, शंकर नगर. रेडी? पत्ता, फोन नंबर लिहून घे जरा. बोल अभिजित. सर, त्या निर्जरच्या हिट अँड रन केसमधून एक लीड मिळाली आहे. एक्सलंट. एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांचं नाव आणि पत्ता मिळालाय सर. बस मग तू अभिजित त्याच्या आई वडिलांना जाऊन भेट, कसून चौकशी कर जरा. हो सर, ठीक आहे सर. रेडी? सर तू जरा राणे साहेबांच्या मदतीने त्या पवन कुमारचे स्केच बनव. तोपर्यंत मी त्याच्या घरी जाऊन येतो. काय झालंय साहेब? आज सकाळी तुम्ही पतंग उडवून गेलात आणि नंतर चौकशी सुरू केलीत. नक्की झालंय काय? तुम्ही लोक इतकेच आहात इथे? इकडे तर 5 गार्ड लिहिलेत. हा 5वा कुठे आहे? हो साहेब, शंकर आला होता काही महिन्यांपूर्वी, पण आज सकाळीच तो नोकरी सोडून निघून गेला. नोकरी सोडून निघून गेला, पण का? माहित नाही साहेब, ते गावावरून काहीतरी वाईट बातमी आली म्हणाला, आणि काही न सांगताच निघून गेला तो. अच्छा. काल रात्री जेव्हा खून झाला तेव्हा शंकर होता, त्याच्यानंतर घरी गेला तो. हो. अच्छा, या शंकरचा फोटो आहे का? त्याचा पत्ता वगैरे तर असेल ना तुमच्या या रेकॉर्ड्स मध्ये? फोटो तर नाही आहे साहेब, पण हा ऍड्रेस लिहिलेला आहे साहेब. हा बघा. हा सर, ऍड्रेस तर मिळालाय, पण मला वाटतं की हा ऍड्रेस नक्कीच चुकीचा असणार सर. शंकरनेच खून केला असेल सर. सध्या तरी तो फरार आहे, पण त्याने निर्जरला का मारलं असेल याचं कारण काही कळलं नाही सर. सर, या पवन कुमारच्या घराला तर टाळं लागलेलं आहे. शेजारी सांगत होते की मुलाच्या अपघाताच्या 2-3 वर्षांनंतरच त्याच्या आईने त्या दुःखात आत्महत्या केली. आणि हा पवनचं काय झालं? सर, तो तर 3 वर्षांपूर्वीच घर सोडून निघून गेला. त्यानंतर परत आलाच नाही. मला तर याच्यावरच संशय येतोय सर. 1 मिनिट अभिजित, जर हा पवन 3 वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला आणि मग अचानक आता जागा झाला सूड घेण्यासाठी, काय करत काय होता हा 3 वर्षापर्यंत? एक मिनिट सर. अभिजित, हा पवन त्याच्या घरापासून किती वर्षांपासून लांब? हेच 3 वर्षांपासून. का? 3 वर्ष झाली? अच्छा सर, ते पवन कुमारचं स्केच बनवणार होते, ते बनलं का सर? बघतो मी. काय राणे, किती वेळ लागेल? बस आता होईलच सर. गुड. दया, थोडा वेळ लागेलच. का पण तू का विचारतोय? काही नाही सर, आता सगळं लक्षात येत आहे. ही केस आता एकदम काचेसारखी स्वच्छ आहे सर. काचेसारखी स्वच्छ आहे म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? सर, माझी काही कामं करायची राहिली आहेत सर. मी थोड्या वेळात पोहोचतो सर ब्युरोमध्ये. ठीक आहे, लवकर ये जरा. हो ना, आज झोपच नाही आली. अरे कैलास, धन्यवाद तुला. तुझ्यामुळे आम्ही आज एका गुन्हेगाराला पकडले. अरे हो, तो शंकर, त्याने चुकीचा पत्ता लिहिला होता. त्याने स्वतः लिहिला होता का तो? नाही साहेब, शंकर तर अडाणी आहे. अच्छा. अरे मग रजिस्टर मध्ये पत्ता कोणी लिहिला? हो साहेब, मीच. म्हणजे इथे जे कोणी नवीन गार्ड्स येतात त्यांचं नाव, नंबर, ऍड्रेस सगळं तू लिहितोस का? हो साहेब. अरे हा, ओ सॉरी, मी तर विसरूनच गेलो होतो की सगळे रेकॉर्ड्स तर तूच ठेवतोस ना. कोण सिक्युरिटी गार्ड कामावर केव्हा येतो, कोण केव्हा नोकरी सोडून जातो, याची सगळी माहिती तूच ठेवतोस ना. हा? तसं कैलास, किती वर्षांपासून नोकरी करतोस तू या बिल्डिंग मध्ये? हा साहेब, 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. 3 वर्षांपासून तो खुनी पण गायब. निर्जरच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुला अटक करतोय. पवन कुमार. पवन कुमार? माझं नाव तर कैलास आहे साहेब. ते तुमचा काहीतरी गैरसमज झालाय साहेब मला ओळखण्यामध्ये. पण माझ्याकडून कुठली चूक होत नाहीये मिस्टर पवन कुमार. काय साहेब, हा? काय तुम्हाला कोणीच मिळालं नाही तर गरीबाला फसवताय का साहेब? अच्छा. हा सर, मीच मारला निर्जरला.
त्याने माझ्या मुलाचा जीव घेतला सर. माझ्या संदीपला त्याच्या गाडीखाली चिरडून टाकलं त्याने. माझी बायको संदीपच्या मृत्यूचं दुःख सहन नाही करू शकलं साहेब. आत्महत्या केली तिने. निर्जरने फक्त माझ्या मुलाला नाही मारलं, त्याने 2 खून केले. त्याला जिवंत राहण्याचा अधिकारच नव्हता. असा निर्दयी नीच माणूस मेला ते चांगलंच झालं साहेब. पवन, निर्जर चांगला माणूस नव्हता हे आम्हालाही माहिती आहे, पण त्याने तुझ्या मुलाला जाणून बुजून मारलं नव्हतं. अरे चूक तुझ्या मुलाची होती. तो स्वतः पतंगीच्या मागे धावता धावता निर्जरच्या गाडीच्या समोर आला. चूक तर माझी आहे. मीच त्याला शिकवलं होतं पतंग बनवायला, पतंग उडवायला. त्याला खूप हौस होती पतंग उडवायची, पतंग मागे धावण्याची. का मी त्याला त्या दिवशी थांबवलं नाही? हे बघ, आम्हाला तुझं दुःख कळतंय, पण तुला हेही कळायला पाहिजे की तो फक्त एक अपघात होता. तो अपघात होता, पण अपघातानंतरही तो माझ्या मुलाला वाचवू शकला असता. काय म्हणालास? जेव्हा पोलिसांनी त्याला सोडून दिलं, सर तुम्ही मुलाला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकला असतात. मुलाची अवस्था बघितलीस का तू? रक्ताने माखला होता तो. जर माझ्या गाडीची सीट खराब झाली असती ना तर कोण जबाबदार होतं? मीही शपथ घेतली होती साहेब. जसा एका पतंगाने माझ्या संदीपचा जीव घेतला, त्या निर्जराचं मरण सुद्धा एका पतंगानेच होणार. पतंगानेच होणार. आणि त्यासाठीच तू वनविहार बिल्डिंग मध्ये नोकरी शोधलीस, जेणेकरून तुझा बदला आरामात घेऊ शकशील. मागच्या काही वर्षांपासून वनविहार मध्ये जितक्या चोऱ्या होत होत्या त्या सगळ्या मीच करायला लावल्या, की ज्यामुळे कोणालाही गच्चीत जायची परवानगी मिळू नये. मी रोज पतंग उडवायची प्रॅक्टिस करायला लागलो. निर्जरवर लक्ष ठेवायला लागलो. तो गच्चीत किती वेळा जातो, किती वेळ थांबतो. मला माहिती होतं की कोणत्या कोपऱ्यात त्याच्या मोबाईलचं नेटवर्क जातं आणि मिळतं. तो नेहमी बोलण्यासाठी तिथेच यायचा साहेब. मी तेव्हाच ठरवलं होतं की मी त्याला तिथेच मारेन. मग त्याला मारण्यासाठी मी मांजा बनवायला सुरुवात केली. काळा पतंग बनवला. मी तयार होतो साहेब. फक्त हवेची दिशा आणि गतीची वाट बघत होतो. आणि एक दिवस देवाने माझं ऐकलं. सगळं नीट होत होतं. मी निर्जरच्या मोबाईलवर कॉल केला, पतंग उडवला आणि त्याचा गळा कापला. ज्या मांजाने तू आपल्या आयुष्याला न्याय देऊ पाहत होतास, त्याच मांजाने तुझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. तुला कठोरात कठोर शिक्षा होईल. आय बनी, हे तुझ्यासाठी. हे कशासाठी? केस सोडवण्यासाठी तू आम्हाला मदत केलेली आहेस आणि म्हणूनच आमच्याकडून तुला हे थँक्यू गिफ्ट. पण जेव्हा तू पतंग उडवशील तेव्हा सांभाळून. तुझी आई किंवा बाबा सोबत असतील तेव्हाच उडवायची, एकट्याने नाही. जसं तू टेलिस्कोप मधून तारे बघतोस ना, तसंच जेव्हा तू पतंग उडवशील तेव्हा मी हिला बघेन. प्रॉमिस. पक्कावाला प्रॉमिस.